शुभ सन्मान प्रथमतः आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूयात आणि तिथेच एनडी शेठ पाटील बुर्दुल यांचं मनोगत देखील आपण ऐकून घेऊयात। खऱ्या अर्थानं त्यांनी हे का केलं हे जाणून घेण्याची उत्कंठा प्रत्येकाला लाभली, कारण बैलगाडा क्षेत्र म्हटलं की सर्वात आदराने घेतलं गेलेलं नाव हिंद केसरी रायफल बैलाचे मालक दादा सरकार एनडी शेठ पाटील। आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय श्री मलंगड क्रिकेट 40+ असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, क्रिकेटला देव मानणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटची भक्ती करणारे व्यक्तिमत्व। खऱ्या अर्थानं आज या सर्व क्षेत्रातून का मात्र इथे निवृत्ती घेत आहेत त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल। सत्कार करण्यापूर्वी मी येस एनडी शेठ पाटील प्रथमतः आपण सत्कार करणार आहोत कंप्लीट व्यासपीठामध्ये। आपण पाहतोय सन्माननीय एनडी शेठ पाटील बुर्दुल यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय। गोल्डन पर्सनॅलिटी, सोन्यासारखा माणूस पण खऱ्या अर्थानं आज सर्व क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहीर करतो असं त्यांनी सांगितलं। आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सर्व मान्यवर आपण पाहतोय, आमचे नक्कीच शिवाजीदादा पाटील असतील, आमचे सचिनदादा पवार असतील, त्या समवेत हिरामन शेठ पाटील असतील, आमचे संपूर्ण मान्यवर आपण पाहतोय, त्या समवेत हेमंत दादा मडवी असतील। या सर्वांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आमचे समीर दादा असतील, या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये आणि यश पटाकांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सर्व क्षेत्रातून त्यांनी रिटायरमेंट घेतली असं जाहीर केलेलं आहे। तर येस हॅलो प्रथमतः वेलात वेल काढून आमचे एनडी दादा पाटील यांनी आमच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्व आयोजक, सरपंच, सर्व ग्रामपंचायत, आमची उसाटणीची टीम सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आणि खरोखरच एक अतिशय शॉक लागण्यासारखा एक डिसिजन घेतलेला आहे, कारण 1-2 नाही तर A to Z क्षेत्रात ज्यांनी आपलं नाविन्य कमावला आणि या फक्त जिल्ह्यापुरता किंवा आपल्या तालुक्यापुरता मर्यादित नाही तर त्या पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा नावलौकिक असताना सुद्धा जर काय हा एवढा मोठा डिसिजन ते घेऊ शकतात याच्या मागचं कारणही तसं असेल मला असं वाटतंय। आणि लेट पण थेट ही भूमिका घेतल्याबद्दल ठीक आहे, आता स्वागत असं काय आपण बोलू शकत नाही, परंतु का घेतली हे नक्कीच आम्हाला ऐकावाला हे वाटेल। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी एक अतिशय चांगल्या प्रकारे एनडी दादांचा मनापासून आम्ही स्वागतही करतो, कारण लेट पण थेट अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे। बाकी याच्या पलीकडे काय मी बोलू शकत नाही। आता आपण मनोगत ऐकून घेणार आहोत, स्वतः एनडी दादा बोलतील। पंचाने विनंती, जर 1 मिनिट फक्त सामना थांबूया, कारण एनडी पाटील फार मोठं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, आणि संपूर्ण क्षेत्रात आताच मडवी साहेबांनी सांगितलं, आमचे हेमंत दादा मडवी माजी सरपंच आहेत, त्यांनी सांगितलं की त्यांचा आपण मनोगत ऐकूया। 2 मिनिटं फक्त सामना थांबूया। येस हॅलो, पहिले मी ग्रामस्थ मंडळ उसाटणे आणि सरपंच चषक यांचं मी आभार मानतो की यांनी माझा जो आज स्वागत केला, खूप उत्साहाने स्वागत केला आणि या स्वागताला मी भारावून गेलो। आणि खरं सांगायचं म्हटलं तर या बैलगाडा शर्यतला किंवा मी जो निर्णय घेतला आहे सांगायला खूप दुःख वाटतं, कारण एक मी गेल्या 2006 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्राचं राजकारणात मी 30 वर्ष भारतीय जनता पार्टी म्हणून मी काम केलं। नंतर मी क्रिकेटमध्ये 2010ला मी एक 14 गावाचे IPL म्हणून तिथे मी प्रवेश केला। तिथनं मी आजपर्यंत खूप असं एक पॅकर्स म्हणून काम केलं। आणि काम करण्याचं कारण एकच होतं की मी एक हँडिकॅप असल्यामुळं मला कुठल्याही क्षेत्रामध्ये खेळता येणार नाही या, परंतु माझ्या खेळाडूंकडून मला खेळ बघायला खूप आनंद होत होता, जणू काय तो मी खेळ खेळत होतो। म्हणून मी प्रत्येक क्रिकेटरला मी मान सन्मान करायचो आणि प्रत्येक ठिकाणी पॅकर्स म्हणून, स्पॉन्सर्स म्हणून मी काम करत। नंतर मी 2018ला मी या बैलगाडा क्षेत्रात आलो आणि बैलगाडा क्षेत्रात आल्यानंतर माझा जो माझ्या बैलांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला। आज मला खूप दुःख वाटतं हे सांगायला की या क्षेत्रातून मी निवृत्त होत असताना मला सर्वांनी खूप मोठं असं प्रेम दिलं, जो बैलगाडा क्षेत्र असो, क्रिकेट क्षेत्र असो। माझे क्रिकेट श्री मलंगड असोसिएशन याचा मी 40+ अध्यक्ष आहे।
मी जिथून आमची स्थापन झाली क्रिकेट असोसिएशन, तिथून मी 40+चा मना महेश गायकवाड यांनी मला जो 40+चा जो अध्यक्षाची जी मला माझ्यावर जो भार टाकला आणि तो भार मी सांभाळत मी माझे 40+ खेळाडूंना मी खेळत राहिलो. खूप आनंद वाटायचा त्या मित्रांना सुद्धा की जे मी आज आम्ही माझी खेळाडू असून ND शेठ पाटील यांनी जो आम्हाला खेळायला खूप चान्स दिली. आज आम्ही तीच खेळाडू 8ला उठणारी मंडळी आम्ही 5ला उठून आम्ही जे क्रिकेटचे आम्ही रिसल करतो, म्हणजे आमचा व्यायाम होतो. म्हणजे आज आमच्या शरीरात सुद्धा तो आम्हाला चांगल्या पद्धतीने व्यायाम होतो. हे व्यायाम होण्याचं कारण एकच की आमचे ND शेठ खूप कौतुक करत असतात नेहमी माझे. आणि माझे बैलगाडा ठाणा रायगडचे पालघर असे जे आमचे कमिटी आहेत, म्हणजे घाटावरून का ना असो ना, परंतु यांनी सुद्धा मला खूप प्रेम केलं. कारण ज्यावेळेस घाटावर जरी गेलो, मुंबईमध्ये तर मी स्थानिकच आहे, त्याच्यामुळे काही सांगायचं काय वेगळं सांगण्यासारखं काही नाही. काय प्रत्येक वेळेस मला प्रत्येक मोठी मोठी मंडळी गाडा मालक मला मान सन्मान करायची, माझा पाहुणचार करायचे, माझा सत्कार करायचे. कारण सगळी सांगायचे की ND शेठ पाटील सारखा गाडा मालक नाही. परंतु मला खूप आनंदही वाटायचा. तसे घाटावर गेल्यानंतर माझ्याबरोबर जे मोठे गाडा मालक आहेत, काही प्रेक्षक वर्ग आहेत, खूप सेल्फी करायचे. कारण की आज जर बघायला गेले तर मी तेवढा मोठा नाही, परंतु गेल्या वर्षी आपले पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा ज्यावेळेस मृत्यू झाल्यानंतर देहांत झालं, ते गेल्यानंतर मला प्रत्येक जणांच्या मुखातून एकच बोलत होते की दादा सरकार, म्हणजे दुसऱ्यांदा जो दादा सरकार जो आहे तो ND शेठ. खूप आनंद वाटायचा. तुम्ही मला जे डोक्यावर घेऊन बसले, खूप आनंद वाटायचा. आणि मला एक अपंगाचा एक मोठा मला एक आज की अपंग मी जरी असलो तरी माझ्या अपंगावर मी मात करून मी आजवळ संसार करत राहिलो, या क्रीडा क्षेत्रात मी खेळत राहिलो. म्हणजे माझी कुठलीही अशी अपेक्षा राहिली नाही की मी त्या खेळात खेळलो नाही. कुठलाच खेळ असा राहिला नाही माझा बाकी का त्या, आणि कुठली मंडळी राहिली ना की त्यांच्याशी माझा चांगला संवाद झाला नाही. आज मी तुम्हाला सांगितलं एक मी स्टोरी सांगेल तुम्हाला. त्या स्टोरीची तुम्हाला थोडीशी मला अनुभव होते. मी लहान असताना माझे वडील म्हणजे आपण जे गावठी औषध द्यायचे, त्या औषधांसाठी बरीच लोक यायची. आणि आल्यानंतर मी लहान असताना मी एका कुठेतरी पडलेला असायचो, कारण मला चालता येत नव्हतं. मग काही पाहुणे विचारायची हे कोण, तर मग बाबा सांगायचे हे माझे लहान मुलगा आहे. आणि लहान मुलगा आहे. मग काही पाहुणे म्हणायचे किती सुंदर आहे, परंतु देवाने, आणि बाबा म्हणायचे का कौतुकाने म्हणायचे बाबा माझे का ते अपंग करण्याचा कारण सुद्धा देवाचा असू शकतो. कारण यो इतका विद्वान आहे ना का त्या वेळची भाषेत मी सांगतो. कारण का हा मुलगा माझा विमान जर आजला 2 पाय दिले असते ना ते विमान चालवला असता, असे बोलायचे नेहमी. खरं सांगायचे तर ते आज आपल्या जगात आवाज होते. कारण का त्यांना कळलं असतं की आपल्या मुलांनी या जीवनात त्यांनी काय केलं. त्यावेळेस मी एक विषय सांगेल की बघा कसा असतो, माणसाला कुठेतरी काय कमी दिलं तर कुठेतरी देव काय करतो. तर तुम्हाला तो मी स्टोरी सांगेल. एक तलाव होतं, गोष्ट सांगेल. एक तलाव होतं आणि या तलावामध्ये खूप मुलं अशी तलावामध्ये खेळत होती, खूप उड्या मारत होती, पाण्यामध्ये उड्या मारत होती. परंतु एक मुलगा असा होता की तो एका दगडीवर बसला होता, त्याला डोळे नव्हते. तो डोळे नसताना तो मुलगा आपला गप्प बसला होता. आणि बरीच त्याचे मित्र सवगडी सगळे मित्र जे त्याची मजा घेत होती. आणि वरती आपल्याला कळत नाही, परंतु आपले वरती पण देव आहेत हे लक्षात विसरू नका. वरती शंकर पार्वती यांचा खेळ बघत होती. आणि शंकर पार्वती खेळ बघत असताना पार्वती शंकराला म्हणाली का हे देवा, जो आता तुम्ही जे केलंय ते बरोबर नाही, त्या मुलाला डोळे द्या. तो मुलगा एकटाच बसलाय. शंकराने सांगितलं का, म्हटलं हा डोळे दिलं तुला माहित नाही याला याचे डोळे का घालवले, या हा खूप विद्वान आहे. तरी पण बाई माणसाने सांगलं आणि म्हणजे पुरुषांनी नाही ऐकलं असं कधीच नाही. देवाने नाही सुटलं तर आपण काय. पार्वतीने सांगितल्यानंतर ठीक आहे, पार्वतीचा जो मान त्यांनी केलं, ठीक आहे म्हटलं त्यांना मी डोळे देतो. आणि त्यांनी डोळे जे दिले
आणि लगेच त्याला जसं बघायला भेटले का पुढे काहीतरी मुलं खेळतात, यांनी जशी उडी मारली आणि त्यांनी काय करायला पाहिजे, आता तर त्यांनी शहाणपणा करायला पाहिजे होता की आता आपल्याला देवाने डोले दिल्या तर आपण आंघोळ करायला पाहिजे होती, त्यांच्यामध्ये मजा घ्यायला पाहिजे होती, पण त्यांनी तसं केलं नाही. कारण देवाला माहिती हा विद्वान आहे. परंतु त्यांनी काय केलं, प्रत्येक मुलाला पकडे खाली बुडवी, पकडे खाली बुडवी, पकडे खाली बुडवी, म्हणजे प्रत्येक मुलाचं त्याने हाल केलं. पार्वतीने पहिली सांगितलं, पहिली त्याचं डोले घालो. मग तेव्हा देवाने सांगले आता कळलं का याचं मी डोले का घालवलंय. म्हणजे मला बोलण्याचा उद्देश एकच आहे की देवाने जर कमी दिला तर आपल्याला, मला पण असं, मला त्या देवाचा मी अभिमान आहे की मला त्यांनी अपंग केलं. तुम्ही म्हणा का, तर देवाने मला अपंग दिलं, कारण देवाचं एक वैशिष्ट्य आहे, देवाला जर देवाने जर माणसाला एक कमी दिलं ना, एक आवय कमी दिला ना, तर देव त्याला बुद्धी देतो आणि ती बुद्धी मना दिली. कारण का मला अपंग केलं पण मला बुद्धी दिली. आज बरेच मी असे संसार बघतो, बरेच असे मित्र बघतो, बरेच अशी परिवार बघतो की थट्ट गट्ट असून दोन पायाचा असून सुद्धा आज आपल्या परिवारातल्या महिलेच्या पोटावर जगतो, तिच्या हिमतीवर जगतो आणि हा बेवडे दारू पीत असतात. हे मला आवडत नाही. आणि मी माझा मोठेपणा सांगतो की मी हँडिकॅप असून सुद्धा मी आज सगळे क्षेत्रात असो कुठले असो, आणि आज मी या क्षेत्रात म्हणजे माझं नाव उच्चावत आणि तुमच्या अर्क्यानेच आम्हाला पुढे घेतलंय. मी सर्वांचं धन्यवाद. या क्रिकेट माध्यमातून मी आज रिजर्वेशन घेणार आहे, आज मी रिटायरमेंट घेणार आहे. ही सांभारली टीम माझी आयशा 11 या संघाने नावाने खेळणार आहे असो. आणि माझे अपोजिट माझे पॅकरेज माझे सरपंच गावचे नितेश पाटील, दोन्ही टीम कोणी जितो तरी माझा बुर्दुलच जिंकेल यात मला कुठल्याही प्रकारचं शंका नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ज्या प्रेक्षकाही इथे उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग माझा मानणारा वर्ग आहे आणि या वर्गाला मी धन्यवाद देईल की तुम्ही मला खूप प्रेम दिलं. बैलगाडा क्षेत्रात सुद्धा सांगेल की तुम्ही मला खूप प्रेम दिलं. मी कुठल्याही क्षेत्रात मी कुठल्याही कुठला रागवता मी माझा वैयक्तिक निर्णय आहे, मी या वैयक्तिक निर्णयामुळे मी माझा निर्णय घेतलाय माघार घेण्याचा आणि मी याच्यात निवृत्त घेण्याचा. या कोणावर माझा दोष नाही किंवा मी कोणाला दोष देणार नाही. सगळ्यांचाच मी आभार मानन सगळ्यांना. आणि आता खास करून मी माझे उसाटणे ग्रामस्थ मंडळ आणि तसंच सरपंच चषक यांचं मी आभार मानन. आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि मलाही माझं मन मोकळं करता आलं, मलाही सांगता आली माझी परिस्थिती. आणि मी अशा परिस्थितीत मित्रांनो मी एकच सांगन, कमवत राहा, करत राहा, खेळ करत राहा, पण कमवत राहा, कमवून खेळ करा आणि खेळत कमवू नका असं करू नका. कारण खेळ करता कुठली गोष्ट करता वेळेस माणसाकडे पैसा पाहिजे आणि पैसा नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही, हे मी नक्की सांगन. आणि या शुभरात्रीमध्ये मी सर्वांच्या समोर कुठल्याही क्षेत्रात मी हे काम करणार नाही, कुठली स्पॉन्सरशिप देणार नाही, कुठली दान धर्म देणार नाही. मी कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, कुठलाही क्षेत्र, फक्त मला तुमचा असणारा प्रेम. असं नाही की मी कुठल्या क्षेत्रात काम करणार नाही म्हणजे मी कोणाला ओळखणार नाही, असंच प्रेम माझ्यावर राहून द्या जसं पहिलं होतं. जिथे भेटेल तिथे मला आवाज द्या, मी तुमच्यासाठी 100% 2 पावलं पुढे येणार आहे आणि असंच प्रेम द्या. धन्यवाद. थँक्यू. क्या बात आहे अँडी सेठ, तुमचा प्रवास आम्ही कधी विसरणार नाही. ते थोडेसे भावुक देखील झाले, त्यांना त्यांचे क्षण इथे दाखवले. त्यांचे खूप खूप धन्यवाद अँडी पाटील. तुम्ही आमच्यासाठी काय मिसाल राहाल, प्रेरणा राहाल. तुमची प्रेरणा कायम आम्ही जपू आणि तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. नाउ बैक टू क्रिकेट, चलते दोस्तों मैदान की तरफ. जीत के लिए 51 का लक्ष्य, बीच मैदान के ऊपर ये मुकाबला खेला जाएगा. 5 ओवर का मुकाबला. पहले टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का फैसला किया. जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम ने यहाँ पर पहले बल्लेबाजी करने की चाहत रखी. 51 का लक्ष्य का पीछा करने के लिए बिल्कुल बामन डोंगरी टीम मैदान पर उतर चुके हैं. आयशा 11 जीवदानी बामन डोंगरी और उनके साथ खेलेंगे